हा जो विजय उत्सव साजरा केला जातोय आणि हा जो विजय आहे हा या गावातील गोरगरीब मायबाप जनतेचा आहे आणि हा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही पार्टीचा नसून हा जवळा ग्रामविकास पॅनलचा आहे आणि हा स्थानिक जवळा ग्रामविकास पॅनल जो तयार झाला होता हा सर्वसामान्य जनतेने तयार केलेला आणि या नवतरुणांनी तयार केलेला हा पॅनल होता आणि त्याला या माझ्या गोरगरीब मायबाप जनतेने या धनशक्तीच्या विरोधात या माझ्या जनशक्तीने दिलेला हा कौल आहे। मायबाप जनता गोरगरीब जनतेने शेतकऱ्यांनी काम करणाऱ्या माणसाला संधी दिली आणि नक्कीच या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची मोठी लढाई तयार झाली होती। पण शेवटी जी जनता आहे मायबाप गोरगरीब जनता आहे ती काम करणाऱ्या माणसाला नक्कीच संधी देते हेच या जवळच्या निवडणुकीतून सिद्ध झालं आहे आणि जी आम्हाला पुन्हा एकदा संधी या जनतेने दिली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फक्त गोरगरीब कष्टकरी सगळ्या सर्व दीन दलित समाजाला न्याय द्यायची भूमिका आम्ही 5 वर्ष नक्कीच ठेवू आणि या उपकाराची परतफेड करता येणार नाही पण 5 वर्षात आम्ही आमच्या पद्धतीने जीवाचं रान करून 24 तास त्याच्या सेवेसाठी हजर आहोत। पण निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि आमच्यासारख्या तरुण नवीन मुलांच्या हातात त्यांनी खरं तर ग्रामपंचायतची ही सेवा करण्याची संधी या निमित्ताने दिलेली आहे। त्यामुळं खरं तर मी या गोरगरीब जनतेचं मनापासून आभार मानतो की ती कुठल्याही आमिषाला बळी पडले नाहीत आणि त्यांनी एकदम सर्व काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पुन्हा एकदा संधी दिली। त्यामुळं मी जवळेकरांचं मनापासून अंतःकरणापासून त्यांचं आभार मानतो। खरं तर ही निवडणूक जवळा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते श्रंगभाऊ कोल्हे असतील, स्वर्गीय प्रदीपबाबा असतील, किसनबाबा जोशी असतील, हे सर्व ज्येष्ठ मंडळी आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्यानंतर होणारी एक ऐतिहासिक निवडणूक जवळा ग्रामपंचायतची यावर्षीची होती आणि सर्व गाव पुढारी एकत्र झाले होते। त्यांचा समज झाला होता की आपण एकत्र झालो की गाव एकत्र होते पण माझ्या गोरगरीब जनतेने त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि आमच्यासारख्या तरुण पोरांना पण काम करणाऱ्या माणसांना त्यांनी निवडलेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये आम्ही या गोरगरीब जनतेची 5 वर्ष नक्कीच सेवा करू आणि आमच्यात कसं होणार नाही आणि ही खरंच एक ऐतिहासिक निवडणूक झालेली आहे आणि त्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये या जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो। खरं तर मी जास्त सांगणार नाही पण मागच्या 10 ते 15 वर्षाचा कार्यकाळ आठवा आणि त्या मागच्या आमच्या 5 वर्षातला कार्यकाळ याच्यातली तफावत या जनतेने सुज्ञ मतदारांनी पाहिली आणि त्या विकासाकडे पाहून आणि वेळ देणारा माणूस कोण 24 तास उपलब्ध असतो या गोष्टींकडे पाहून लोकांनी मतदान केलेलं आहे हेच या निवडणुकीतून स्पष्ट होतं। खरं तर या गाव पुढाऱ्यांनी त्यांचं या कौटुंबिक वारसदार जे आहेत त्यांचं भांडवल केलं। खरं तर निवडणूक आल्यानंतरच या वारसदारांची त्यांना आठवण होते। आपण मागची सोसायटीची निवडणूक पाहिली असेल, सोसायटीची निवडणूक झाल्यानंतर या कौटुंबिक वारसांना कुठेही विश्वासात न घेता त्यांचं कामकाज चालू होतं आणि खरं तर आम्ही कौटुंबिक वारसदार नसलो तरी आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत आणि हे जनतेने ओळखलं होतं की वैचारिक वारस जपणारी माणसं कोण आहेत आणि त्या विचारांच्या वारस जपणाऱ्या आमच्या पॅनलला या जवळेकरांनी खरं तर मला भरघोस असं मताने निवडून दिलं। त्यामुळं या ठिकाणी एवढंच सांगतो की कौटुंबिक वारस असण्यापेक्षा विचारांचा वारस असणं गरजेचं आहे आणि विचारांच्या वैचारिक वारसदारालाच या जनतेने जवळेकरांनी निवडले।